नमस्कार मित्र हो, मी गार्गी. माझ्या शब्द निरंतराच्या प्रवासात तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत. चितमपल्ली सरांनी लिहिलेल्या रातवा या पुस्तकाचा परिचय मी आपल्याला करून दिला होता. आज त्याच पुस्तकातील एक छानसा लेख आपण सोबत अभ्यासणार आहोत. हरोळीचे दिवस. सर लिहितात, फळ आणि फुलांवर उपजीविका करणाऱ्या पाखराचं रूप कसं असतं असं कोणी मला विचारलं तर उत्तर देईन ते हरोळीसारखं असतं. ही नाजूक कबुतरं खरं म्हणजे जंगलातील हिरव्या पऱ्याच. ही पाखरं पिवळ्या, हिरव्या आणि राखट करड्या वर्णाची, खांद्यांवर आभाळी फिकट जांभळ्या रंगांचे पट्टे, पिवळे पाय. त्यांना धुंडाळायचं म्हटलं तर त्या ऋतूत फळणाऱ्या झाडांवर. विणीचा काळ सोडला तर एरवी त्यांची मंजूळ शीळ देखील ऐकू येत नाही. कधी न दिसणारी पाखरं उन्हाळ्यात हटकून पाणझरीवर पाणी प्यायला आली की दिसतात. तिथं मी कितीतरी दुर्मिळ पाखरं पाहिली आहेत. भर दुपारच्या वेळी तिथे शाही बुलबुल, हरिद्र, तांबट आणि सोनपाठी सुतार अशी रंगबिरंगी पाखरं यायची. तर सांजेला मोठी घुबडं, गरुड, बहिरी ससाणे व शेण असे क्वचित दिसणारे पक्षी यायचे. पण ज्यांची मी प्रतीक्षा करीत बसलेला असे त्या हरोळ्या मात्र येत नसत. त्यांना कधी पाण्यावर आलेलं मी पाहिलं नाही. त्या कधी जमिनीवर चरतानाही दिसल्या नाहीत. मात्र जंगलातील रस्त्यावरून पायी जाताना तुम्ही अजाणता एखाद्या पाखडीच्या झाडाखाली थांबलात की त्या हिरव्यागार पानोळ्यात फळांवर चरत असलेल्या हरोळीच्या कळपाने तुम्हाला हेरलेलं असतं. तुम्ही त्यांचं निरीक्षण करावयाच्या अगोदरच त्यांचं तुमच्या हालचालींकडे लक्ष असतं. त्यांच्या जवळ जाण्याची मर्यादा ओलांडताच झाडावरून फटर 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 असा पंखांचा विलक्षण आवाज करीत एका मागून एक अशा कितीतरी अगणित हरोळ्या त्या झाडावरून उडत उडत दुसऱ्या झाडाकडे जडपणे जाताना दिसतात. आभाळाच्या पार्श्वभूमीवर त्यांच्या आकृतीवरूनही तुम्ही त्यांना सहज ओळखू शकता. हरोळी प्रामुख्याने वड, पिंपळ, पाखड, पिंपरण, नांदुरकी, उंबर अशा पिंपळ कुळातील झाडांवर अधिक दिसतात, कारण ती बारमाही फळत असतात. हरोळ्यांना आसरा देणारी ही झाडं मलाही फार आवडतात. त्यांच्या सावलीत मला विसावा घ्यायला आवडतं. जंगलात फिरताना दुपारच्या वेळी ओढ्याकाठच्या एखाद्या पिंपळाखालच्या कातळावर मी जेवण करून थोडा आडवा होई. त्या छायेमध्ये पडलं की शेजारच्या झुळूझुळू वाहणाऱ्या निर्झराचा आवाज, आजूबाजूला हिरव्यागार डोंगरदऱ्या, तिथे नांदणारी विलक्षण शांतता, वर निळभोर आभाळ. जवळपास कुठल्याही वृक्षाचं पान हलत नसे, पण पिंपळाच्या पानांची सळसळ कानांवर येई. संस्कृतात पिंपळाला चलदल असं म्हटलं आहे, त्याचा प्रत्यय इथे येई. हळूच केव्हा तरी डोळा लागे. अशा उघड्यावर तुम्हाला कधी गाढ झोप लागत नाही. तुम्ही कधी जागे असता व कधी झोप लागते हेच कळत नाही. सळसळत्या हिरव्यागार पानांतून हरोळ्यांचा मधुर आवाज येऊ लागतो. त्या दिसत मात्र नाहीत. रंगगोपनाचं इतकं सुंदर उदाहरण मला दुसरं देता येणार नाही. शिशिर ऋतू संपू लागताच पिंपळ कुळातील वृक्षांची हळूहळू पतझड होऊ लागते. त्यांना कोवळी तांबूस पानं फुटू लागतात. बोरा एवढ्या फळांनी फांद्या लदून जातात. प्रभात समयीच हरोळ्यांचा थवा अशा झाडांच्या शेंडांवर बसलेला असताना सूर्याची कोवळी किरणं त्यांना न्हाऊ घालतात. अशा सोनेरी प्रकाशात त्यांच्या क्षणोक्षणी बदलणाऱ्या रंगांच्या आभा मनोहर वाटतात. हरोळी पक्षाला जे अलौकिक नाजूक सौंदर्य व मुलायम आवाज मिळाला आहे ना, त्याचं श्रेय पिंपळालाच असावं. त्या चोचीने अलगद पिकली फळं खात असतात. फळांनी लदलेल्या फांद्यांवर कुशलतेने चढतात. कित्येक वेळा स्वतःला उलट टांगून लांबचं फळ चोचीने लीलया टिपतात. असं हे त्यांचं सहभोजन निर्धास्तपणे चालू असताना त्यांच्यातील एखादा पक्षी आजूबाजूला टेहळणी करत असतो. माणसांनी एखादी काठीसारखी वस्तू अथवा बंदूक उचललेली दिसली की ते जागच्या जागी थिजतात. नंतर संधी साधून सारा घोळका एका मागून एक फटर फटर असा पंखांचा आवाज करीत जिकडे तिकडे पांगतो. बंदुकीने मारल्यावर
हरोळीचा प्राण लगेच जात नाही. तेवढ्या अवधीत त्यांच्या शरीरात अशी रासायनिक क्रिया घडून येते की त्यांचं मांस रुचकर राहत नाही. जाळ्यात पकडलेल्या हरोळ्यांच्या बाबतीतही हाच अनुभव आहे. मला तर अशा राजवंती रूप असलेल्या सुंदर नाजूक पाखराला मारून खाण्याची कल्पना देखील सहन होत नाही. प्राचीन काळी हरोळी पक्षी राजवाड्यात पाळले जात. या पाखरांसाठी शयनगृहात उंच ठिकाणी घरं केलेली असत. अशी सुंदर पाखरं रात्री निवाऱ्याला कुठे राहत असतात याचा वेध मला लागला. म्हणून मी अनेकदा हातात मोठी विजेरी व दुर्बीण घेऊन जंगलातील फळझाडं पाहत ते त्यावर दिसतात की काय म्हणून शोध घेत रात्री भटकायचो. शेवटी ती कुसुंबाच्या झाडावरील उंच फांदींवर हारीने बसलेली दिसली. कुसुंब फळांनी लदून गेला होता. करवंदा एवढ्या पिकल्या फळांचा सडा जमिनीवर पडला होता. मी प्रकाशाचा झोत त्यांच्या थव्यावर टाकला. पऱ्यांनी पाखराचं रूप घेतल्यासारखी ती सुंदर दिसत होती. सर्वजण आपल्या माना पंखांमध्ये घेऊन विसावा घेत होते. समोरच्या छातीचा भाग एखाद्या चेंडूसारखा गोलाकार दिसत होता. प्रकाशामुळे त्यांना धोक्याची चाहूल लागली. माना बाहेर काढून इकडे तिकडे त्या पाहू लागल्या. त्यांचे डोळे प्रकाशू लागले. रात्रीची वेळ, जिकडं तिकडं अंधारच अंधार. एरवी त्या साऱ्या उडून गेल्या असत्या, पण तिथंच त्या माना वेगवेगळ्या दिशेने वेळावीत अस्वस्थ झालेल्या दिसल्या. मी विजेरीचा प्रकाश बंद केला. तशा पुन्हा त्या स्थिर झाल्या. उडणाऱ्या रंगबिरंगी फुलपाखरांच्या पंखांना हळूवार स्पर्श करावासा वाटतो. रात्री चमकणाऱ्या काजव्याच्या प्रकाशाला बोटाच्या चिमटीत धरावंसं वाटतं. बीजेची सुंदर चंद्रकोर डोळ्यांमध्ये साठवाविषयी वाटते. जलाशयावर प्रकाशताना दिसणाऱ्या शुक्राच्या चांदणीने मला असंच मोहून टाकलं. त्या दिवशी मी हरोळीला स्पर्श केला तेव्हा आणखी एक उबदार अतिमुलायम अशा रेशमी स्पर्शाची आठवण झाली आणि सारं अंग रोमांचित झालं. हरोळीची आठवण अशीच गंध आणि चांदण्यांशी संबंधित आहे. फेब्रुवारी आला की गुलाबी थंडी कमी व्हायची. वारा सुटायचा. हळूवार पानगळ सुरू व्हायची. जंगलातला पालापाचोळा इकडून तिकडे उडायचा. आल्हाददायक थंडीत शुष्कता यायची. नुकत्याच उमलू लागलेल्या मोहाच्या फुलांच्या कळ्यांचा मोयान असा गंध यायचा. सारं वातावरण त्या गंधाने भरून जाई. मोहाची फुलं हा हरोळींचा मोठा आवडता चारा. मी भल्या पहाटे उठून जंगलाची वाट धरी. बरोबर मनुढीवर असायचा. आभाळातील चंद्राचा प्रकाश जंगलावर पडलेला असायचा. दुरून असं जंगल मोठं गूढ रम्य दिसतं. जंगलातल्या वाटेने चालताना चंद्राच्या प्रकाशात पानगळ झालेल्या वृक्षांची सावली पडलेली असते. त्यामुळे चित्रविचित्र आकृतीच्या छाया दिसत. पुन्हा त्या आकृतींची एकमेकात झालेली सरमिसळ एखाद्या सुंदर गालिच्यावरून चालल्याचा भास होई. आम्ही जंगलातल्या खरमतीकडे चाललेलो असो. जंगलात नैसर्गिक खाऱ्या मातीची स्थळं असतात. त्यांना खरमत म्हटलं जातं. हरोळ्या अन्य प्राण्यांच्या खरमतीवर जात नाहीत. त्यांच्या स्वतःच्या खास अशा खरमती असतात. त्यांना हरोळीची खरमत म्हणूनच ओळखलं जातं. तिथे अधूनमधून चांदी कवडी देखील येतात, पण ही पाखरांचीच खरमत. दिवस उगवायला तिथे पोचायला हवं म्हणून आम्ही जलद गतीने वाटचाल करीत होतो. पुढे मनुढीवर आणि त्याच्या मागे मी. खरमतीवर पोहोचलो तेव्हा सूर्याची तिरपी किरणं जंगलात प्रवेश करताना दिसली. आम्ही लगेचच लपणात प्रवेश करून हरोळ्या येण्याची वाट पाहत होतो. समोर पानगळ झालेला उंच साजा वृक्ष उभा होता. त्याच्या फांद्या विस्तीर्ण आणि सुंदर आकाराच्या होत्या. सूर्याच्या सोनेरी प्रकाशात ते काष्ठशिल्प अलौकिक दिसत होतं. इतक्यात कुठून तरी हरोळ्यांचा थवा त्या वृक्षाच्या शेंड्यावर येऊन बसला. जणू ते काष्ठशिल्प त्यांच्या रूपाने जिवंत झालं. लपण आणि साजाचं झाड यामध्ये खरमत होती. हरोळ्या एकामागून एक हळूहळू त्या खरमतीवर उतरू लागल्या. खाऱ्या मातीचे कण टिपू लागल्या. मनू सांगायचा, हरोळ्या खरमतीवर फक्त मोह फुलांच्या हंगामातच येतात. मोहाची फुलं पचवायला त्यांना मिठाची गरज असते. जंगलाची हद्द आणि शेती यामधल्या मोहरानात भटकणं मोठं आनंददायी असतं.
मोहाची फुलं नुकतीच कुचित आलेली असतात. प्रत्येक झाडावर हरोळ्यांचे थवे फुलं खाताना दिसतात. त्यांचं गोड असं गुंजन चाललेलं असतं. एकदा मनूला विचारलं, मनू बाबा, हरोळ्या पाणी प्यायला कधी जमिनीवर उतरतच नाहीत काय? उतरतात तर काय, कुठे? घोनाडी नाल्यातील गोट्यावरचा घाम प्यायला त्या भल्या पहाटे येतात. गोट्यावरचा घाम? मी न कळून त्याला विचारलं. तेव्हा मनू म्हणाला, पहाटेला तिथल्या गोट्यावर दव पडतं, त्याचे थेंब हरोळ्या पितात. एका चांदण्या पहाटे आम्ही तिथे पोहोचलो व लपणात जाऊन हरोळ्या येण्याची वाट पाहत बसलो. उन्हाळ्यातील पहाट देखील उजळच असते. हरोळीचा थवा जंगलातील दिशेने उडत उडत नाल्याकाठच्या मोठ्या बिजा वृक्षाच्या शेंड्यावर येऊन स्थानापन्न झाला. काही वेळ इकडं तिकडं त्यांनी पाहिलं आणि एका मागून एक त्या तिथल्या गोट्यावर उतरल्या. दवाचे थेंब पिल्यानंतर त्या तिथून निघून गेल्या. मी नाल्यातील त्या गोट्यांचं निरीक्षण केलं. त्यावर खोलगट अशा खाचा होत्या. त्यामध्ये दवाचं पाणी साठलेलं होतं. त्यांच्या घरट्यांचं तर विलक्षण असं गूढ. अशा सुंदर पाखरांचं घरही सुंदरच असावं असं मला वाटे. हरोळी आपली घरटी बांबूच्या बेटावर बांधतात. बांबूंचं बेट म्हणजे गुंतागुंतींची मोठी जाळी. त्यातून हरोळीचं घरटं शोधणं मोठं प्रयासाचं. पण त्या निमित्ताने मलकाझरीच्या बांबूवनात भटकणं मोठं आनंददायी होतं. नदी नाल्यांचं झुळझुळ वाहणं बंद झालेलं असे. पात्र सुकू लागत कुठे कुठे खोल डोहात तेवढं काळभोर पाणी दिसे. त्या पाण्यात बांबूंच्या बेटाचं प्रतिबिंब मोठं मनोहर वाटे. माझं सारं लक्ष कोतवाल पक्षाकडे असे. त्याचा देखील विणीचा काळ हाच. त्यांच्या घरट्याच्या जवळपास मी हरोळीचं घरटं शोधायचो. ही भिरू पाखरं कोतवालाच्या संरक्षणाखाली आपली घरटी बांधतात, कारण भेरा पक्षी हरोळीची अंडी चोरून नेतात. अशा शोधातच एक दिवस मला हरोळीचं घरटं दिसलं. मी वर मान करून घरटं शोधित असता उभ्या आडव्या काड्यांनी रचलेल्या एका घरट्यात चकचकीत मोतिया वर्णाची 2 अंडी दिसली. एवढी सुंदर हरोळी आणि तिचं घरटं मात्र विस्कटलेल्या काड्या कुड्यांचं. अशा रीतीने हरोळीचे दिवस संपले. मोहा फुलला की मला हरोळीची आठवण येते. हरोळ्या पाहिल्या की फुललेल्या मोहाचं स्मरण होतं. मित्र हो, हा छानसा लेख सर इथे संपवतात. हरोळी अर्थात हरियल हा कबूतरवंशीय पक्षी असून तो महाराष्ट्राचा राज्यपक्षी आहे. त्याला हिरवा होला, हरोळी, येलो फुटेड ग्रीन पिजन किंवा पिवळ्या पायाची हरोळी या नावांनीही संबोधलं जातं. ट्रेरॉन फॉनिकॉप्टेरा हे त्याचं शास्त्रीय नाव. हा पोपटासारखा हिरवागार असतो. त्याच्या शरीरावर जांभळ्या निळ्या रंगाचं मिश्रण असतं. मान, छाती, पोट पिवळं असतं. पंख हिरवट राखी रंगाचे असतात. यांचे थवे पावसाळी प्रदेशात दाट जंगलामध्ये असतात. मालाबार, ओरिसा, विंध्य प्रदेश, मध्य प्रदेश, महाराष्ट्र या प्रांतांमध्ये तो आढळतो. हिमालयातही तो आढळतो. अंदमान निकोबार बेटामध्ये त्यांची वेगळी जात आहे. पावसाळ्यात कोकणात पाऊस झाला म्हणजे ते देशावर येतात. त्या सुमारास देशावरील वड पिकतात. सरांनी सांगितलं ना, त्या पद्धतीने उलटे टांगून ते वडाची फळे खातात. त्याच्या दाट पानांच्या फांद्यावर बसले की ते दिसत नाहीत. गोंड आदिवासी त्यांना हरियल म्हणूनच ओळखतात. या पक्षाविषयी ना तुम्ही काही माहिती काढा आणि खरंच तुम्हाला काही माहिती मिळाली असेल, काही नवीन तुम्हाला जर काही सांगायचं असेल तर मला नक्की सांगा. आता मी थांबते. आपण लवकरच भेटू एखाद्या छानशा पुस्तकासह किंवा एखाद्या छानशा लेखासह. तोपर्यंत आजच्या या हरोळीचे दिवस या लेखावर चिंतन करा आणि भरपूर वाचन करा. धन्यवाद.